शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण कागदी पोह्यापासून भाजलेला चिवडा। तर हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे आपण। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आधी पोहे टाकूया। आता हे चांगले 10-15 मिनिट आपण मीडियम गॅसवर भाजून घेऊया। आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊया। आता हे मिक्स करू। आता तेल टाकूया। तेल थोडं जास्तच टाकायचं, सर्व पोह्यांना लागलं पाहिजे। बघा, सर्व याला हळद छान लागली, त्याकरता हळद आधी टाकायची, तेल नंतर टाकायचं आणि छान आता कुरकुरीत आपण भाजून घेऊ। यामध्ये आपण आता मिरची पावडर टाकूया। आपल्याला पाहिजे तशी चवीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही। आणि मीठ। आता हे मिक्स करून घेऊ। छान झालेले आपले पोहे आता मी काढून घेते। बघा, आता आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। मनुके, बदाम, काजू आणि हे फुटाण्याच्या डाळ्या आणि शेंगदाणे हे आपण आता तळून घेऊया। शेंगदाणे छान तळून घेऊ, कुरकुरीत होऊ देऊ याला। डाळ्या पण आपण छान तळून घेतलेल्या। बघा, हे सर्व तळून झालेलं आहे। आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया तळून। कोथिंबीर तळून घेऊया। बघा, छान आपलं कोथिंबीर आणि कढीपत्ता कुरकुरीत तळून झालेला आहे। आता हे मिक्स करते। बघा, हे आपलं उरलेलं तेल आहे, यामध्येच थोडीशी हळद टाकायची आणि मुरमुरे टाकायचे। आता हे मी फ्राय करून घेते। बघा, छान याला हळद लागलेली आहे, थोडेसे कुरकुरीत आपण भाजून घेऊ। मुरमुरे कडक झाले, आपण आता यामध्ये मिक्स करूया। आता सर्व मुरमुरे काढले, आपण याच्या पुढे पिठी साखर टाकूया। मी जे ड्रायफ्रूट्स टाकले, तुम्ही ते टाका किंवा नका टाकू, नाही टाकले तरी चालेल, आवडत असेल तर टाका। आता हे मी मिक्स करते। बघा, आपला भाजलेला चिवडा तयार आहे। तुम्ही पण करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।